नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालाय प्रेक्षकांनो. आपण पाहतोय इकडे मात्र काकांची एंट्री आता घरामध्ये दाखवली आहे. आपण पाहतोय तो काका म्हणजे कोण, तर आपला सत्या जबरदस्त एंट्री करत आता घरामध्ये घुसणार आहे. मित्रांनो, सत्याने मात्र पुन्हा एकदा त्याचा वेषांतर केलेला आहे. पुन्हा एकदा वेश बदलून त्याने आता कसली खतरनाक एंट्री केली आहे. सत्य आता बनलाय चक्क काका, तोही मायाचा. आता मात्र तो घरात येणार आणि माया पॅलेसमध्ये जेव्हा सत्याची एंट्री होणार, मायाला आता तो विचारतो की सत्या कुठे आहे. सत्याच्या बायकोला या घरामध्ये घेऊन या, नाहीतर मग मी तुमच्या सगळ्यांना घराच्या बाहेर काढील. आता मात्र तिला पूर्ण मानाने घरामध्ये घेऊन या. आता मात्र प्रेक्षकांनो, मम्मी साहेबांच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडालेला असतो. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये नेमकं आता काय घडणार आहे, काय काय जबरदस्त प्रेक्षकांनो ड्रामा होणार आहे, मंजू आता कसल्या पद्धतीने तिला घरात आणावं लागणार आहे, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. तर मालिकेच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण असं पाहतोय, इकडे मात्र आता तोंडाला बांधून, म्हणजे पूर्ण तोंड बांधून, आता तोंड झाकून आर्यन आता मंजूला भेटायला येण्याचा प्रयत्न करतोय. मंजू मात्र आता इकडे थोडी दपकते आणि तिला वाटतं आता आर्यन समोर काय करू. तर मंजू असं काही जोरजोरात रडायचं नाटक करते ना मित्रांनो, अक्षरशः सत्यासुद्धा हसायला लागतो. इकडे मात्र जबरदस्त ट्विस्ट आपण पाहतोय. सत्य आणि मंजूला आता डाऊट आलेलाच असतो की हा यडपट माणूस, तो जो माथे फिरू आहे, तो नक्की आहे तरी कोण. आतापर्यंत अजून त्यांना फोन कसा आलेला नाही आहे, कारण इकडे आपण पाहतोय सत्या तर घरात आहे आणि सत्या बघतो तर खिडकीतून वाकून बघताना त्याला दिसतं की चक्क आर्यन मात्र आता घरात एंटर झालाय आणि तो मंजूला विचारत असतो, मंजूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. आता अचानक मंजू आर्यनच्या समोर असं काही रडायचं नाटक करते ना, सत्या सत्या, अरे कुठं गेला माझा प्रेम, माझा सत्या, अरे मला कसं सोडून गेलास तू, तुझी मंजू आता तुझ्याशिवाय कशी जगणार. प्रेक्षकांनो, अक्षरशः मंजूने असं खतरनाक नाटक केलेलं असतं ना, इतका जोरात भोंगा पसरलेला असतो. आता मात्र ते बघून आर्यनला वाटतं, अरे बापरे, मंजू मॅडमला तर खूपच दुःख झालेलं दिसते सत्या गेल्याचं. आणि मंजूला आता दिसतंय की सत्या तिकडे खिडकीच्या बाजूला लपलेला असतो आणि सत्या काहीतरी खानाखुना आता मंजूला करतो की रड, अजून रड. आता मात्र मंजूला काहीच कळत नाही आणि मंजू पुन्हा एकदा जोरजोरात भोंगा काढते. सत्या म्हणतोय आता रडायचं नाटक कर आणि मंजू मात्र मित्रांनो जबरदस्त पद्धतीने इतका मोठा भोंगा काढते ना की आर्यन घाबरूनच जातो. सत्या सत्या करून त्याच्या नावाने अशी काही भोंगा पसरत असते. आर्यनला अजिबातच काही कळत नाही की मंजूला असं कसं समजावू, कसं तिला सावरायचं, कसं तिला समजावून सांगायचं. तर मित्रांनो, आता आपल्याला असं पाहायला मिळतंय सत्या मंजू दोघं एकत्र असतात. तेव्हा आता सत्या मंजूला म्हणतो की हे बघा वाघमारे, आता मात्र या हिरोचा तुम्हाला फोन तर आला नाही आहे, नक्कीच तो तुम्हाला भेटायसाठी काही ना काही तरफडा तर करणारच आहे, काही ना काही काड्या तर करणार आहे. आणि हे सगळं त्यांचं डिस्कशन चालू असताना अचानक मंजूच्या फोनवर फोन येतो मित्रांनो. तो फोन दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून तो फोन असतो आर्यनचा. आता सत्याच्या समोरच फोन आलाय आणि तेव्हा मात्र आर्यन तिला बोलतो, काय मग तुझा सत्या तर गेलाय आता मरून, मग काय सत्यासोबत तुझाही नंबर आता मला लावायचाच होता, पण काय करणार ना, तुझं नशीब बलवत्तर आहे, नाही तर सत्यासोबत आज तुलाही वरती ढगात मी पाठवलं असतं, तुमच्या दोघांना जोडीनं वरती पाठवलं असतं. आता प्रेक्षकांनो, या दोघांना कळून चुकतंय की नक्की फोनवर कुणाचा आवाज आहे, फोन कुणाचा आहे. मंजूला तर कळतच नाही काही, पण सत्याला मात्र आर्यनचा आवाज कळून चुकतो मित्रांनो, त्याला आवाज ओळखीचा वाटतो. आता मात्र आपल्याला असं दाखवलं जाते की मंजूला फोन करणारा, त्याचबरोबर सत्याचा अपघात करणारा दुसरा तिसरा कुणीच व्यक्ती नसून तो फक्त आर्यनच आहे. आणि हेच भयंकर सत्य आता जेव्हा मंजूच्या समोर येणार आहे, तेव्हा मात्र मंजू सत्या काय ॲक्शन घेणार आणि हे सगळं आपल्याला पुढच्याच भागात समजणार आहे मित्रांनो. सत्या मंजू आता दोघी मिळून आर्यनची कशी जबरदस्त पद्धतीने वाट लावणार आहेत, हे बघणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू आणि प्रोमो अपडेट पाहण्यासाठी प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता उद्याच्या भागात आपल्याला काय धमाका पाहायला मिळणार आहे
सत्याला आता टेन्शन आलेलं असतं की काही करून आता मंजूला वाघमारेंना या माणसापासून वाचवायला हवं. मला आता जास्त दिवस इकडे लपून छपून बसता येणार नाही. मला माझे सगळेच लोक कामाला लावायला लागणार आहेत. सगळी माणसं या माणसासाठी शोधायला पाठवावं लागणार आहेत की नक्की हा कोण आहे, का आमच्या जीवाच्या मागे लागलाय. आता मंजू सत्या मिळून त्यांचा नंबर ट्रेस करून प्रेक्षकांनो आर्यनचा पत्ता शोधणार का? आणि मात्र इकडे आर्यनचा शोध लागल्यावर मात्र सत्या मंजूचं टार्गेट मात्र पूर्ण होणार आहे. आता मात्र सत्या आणि मंजूने जबरदस्त प्लॅन ट्रॅप रचलाय आर्यनला अडकवण्यासाठी. सत्या आता मंजूला सांगतो, इथून पुढे तुम्हाला जर का त्याचा फोन आला तर तुम्ही त्याला बोलत राहा, तो काय म्हणतोय त्याच्या होकाराला होकार देत राहा, म्हणजे मला त्याचा नंबर ट्रेस करायला वेळ मिळेल आणि आपण सुद्धा आता फोनवरच बोलायचं. आता मात्र सत्या असं मंजूला म्हणून सत्या आता आपल्याला काय करायचं हे सगळं ठरवून तिकडून चालला जातो. प्रेक्षकांनो, आता मात्र मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे, आर्यनचा नेमका पुढचा डाव आता काय असणार आहे याचीच वाट सत्या मंजू आता बघणार आहेत. तर मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट सत्या मंजूने जो प्लॅन केलाय त्या प्लॅनमध्ये आता आर्यन सापडणार का? जर आर्यन आता मंजूला भेटायचं म्हटलं तर सत्या मंजू त्याला रंगे हात कसे काय पकडणार आणि मालिकेत नक्की पुढे काय होणार हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा.